And there's not just a language war in the south, but in Maharashtra too, sparked by a senior RSS leader who said that there's no need to know Marathi in Mumbai. Now, the RSS leader at an event, Bhayaji Joshi, says that it's Shiv Sena and the Uddhav Sena that pushes for Marathi, but that Mumbai has many languages and there's no need for anyone to know Marathi in Mumbai. This comment, of course, has triggered a whole lot of reactions. Let's get those for you first. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकजी पण मराठी शिकले नसावे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान, सावित्रीबाईंचं अपमान, हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं, हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. एकंदर आता तुम्हाला कळलं असेल, कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत. आज ठामपणे ही वेळ आलेली, जसं तामिळनाड सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात, होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात, स्वप्न घेऊन येतात, नोकऱ्यांची स्वप्न असतात, कामं घेऊन येतात, मोठे झाले तिथे लोक, काही आपत्ती नाही. पण ह्या मुंबईची भाषा असेल, या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे, ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील, म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. मुझे लगता है कि सरकार उनकी है, भैयाजी जोशी की सरकार है, आरएसएस की सरकार है, केंद्र में भी उनकी सरकार है. ये इस तरह की भाषाओं का वाद निर्माण कर महाराष्ट्र की जनता को आड़े हाथ लेना, ये सरकार की जवाबदारी नहीं होती. आज महाराष्ट्र में मैं आपको बता रहा हूं कि बिजली नहीं है, किसानों के खेत में किसानों की फसल सूखते जा रही है. क्या सरकार को वो सूचना नहीं कर सकते आरएसएस? किसान इनके लिए महत्व का नहीं है क्या? भाषावाद के आधार पर देश तोड़ना ये लोग चाहते हैं, तो इसका जवाब सरकार दे और सरकार से ये आरएसएस सवाल पूछे. जनता को आड़े हाथ लेने का इनका अधिकार क्या है? सिर्फ वोट लेने का काम ये आरएसएस करेंगी, बीजेपी को जिताने का काम आरएसएस करेंगी. घाटकोपर की भाषा गुजराती है, तो मुलुंड की भाषा क्या है, तो मांडुप की भाषा क्या है, तो विक्रोली की भाषा क्या है, कांजूरमार्ग की भाषा क्या है, जयसर की भाषा क्या है, बोरिवली की भाषा क्या है, अंधेरी की भाषा क्या है, कि स्टेशन पे भाषा तय होगी क्या? Okay, let's take this back across to Mustafa Sheikh for more details. Mustafa, a big war of words triggered there by the senior RSS leader's comments. Particularly, you've got the Maharashtra regional parties who were obviously, of course, spoken a lot about regional pride, about language, putting the focus on this comment and saying it's simply not okay. But have there been comments also that have come in from the Mahayuti on this? Well, you rightly said, Akshita, be it Maharashtra or Karnataka, there are or Tamil Nadu, in fact, the regional pride or the regional language pride is very important. Recently in Maharashtra, the Marathi language day was celebrated, and Suresh Bhayaji Joshi has importance because of the position he holds in the RSS. He was addressing a crowd which was not predominantly a Marathi crowd. He was in Mumbai's Ghatkopar area, and at that point he seems to have said that there can't be one language for Mumbai. There are different people, different places and different languages, and that is something where which is not gone well with the opposition. The Mahayuti is yet to react, the government is yet to give the official version, but clearly that seeming trend with the regional political parties especially seems to be that whoever you are, wherever you come from, if you are in a Bengaluru, if you are in a Mumbai, you need to speak the local language of that area. So that is something where the Bhayaji Joshi statements are being picked up by the opposition. Now because the state assembly is going on in Maharashtra, it is likely that this issue will come up with the state assembly, and there will be some movement on this or heavy discussion on this particular subject. How Mahayuti government or the Devendra Fadnavis government reacts to this issue is something we'll have to wait and see. Back to you. All right. Thanks very much, Mustafa, for joining us with those details.